बोगस कापूस बियाणे साठा जप्त. नागपूर कृषी विभाग गुण नियंत्रण भरारी पथकाला यश. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नागपूर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पुन्हा एकदा कणा मोडलाय. गोपनीय खबराच्या अचूक माहितीवरून नागपूर रेल्वे स्थानकावर टाकलेल्या छाप्यात अहमदाबादहून आलेल्या 123 पोत्यांमधील 28.33 क्विंटल वजनाची 56.33 लाख रुपये किमतीची 5,851 अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. एका आठवड्यातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राफेलपासून सुपरपर्यंत बोगस बँड मालामाल बालाजी नॅचरल ॲग्रो कंपनी अहमदाबादने नागपूरच्या सद्दाम नावाच्या इसमास रेल्वे मार्गाने पाठवलेला हा मुद्देमाल होता. राफेल, माऊली, वेदांत, तिलक मालामाल जप्त केलेल्या बोगस बियाण्यांची पाकिटे दाखवताना रवींद्र मनोहरे, समाधान धुळधुळे व मान्यवर उपस्थित होते. सुपर, कल्पवृक्ष, गॅलेक्सी, हायपर, गोल्ड 659, आर्कॉट 18,782, 977 अशा आकर्षक नावांच्या बोगस HTBT कापूस बियाण्यांच्या गोण्या स्थानकाच्या फटलावर उतरवल्या जात असतानाच पथकाने मुसक्या आवळल्या. विनापरवाना, अनधिकृत व जीवघेण्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान व जमिनीची सुपीकता धोक्यात येणार होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणनियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाई, तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, संदीप पवार, समाधान धुळधुळे, रीना डोंगरे, सुभाष कन्निरे व रेल्वे पोलीस JRPचे हेड कॉन्स्टेबल प्रशांत शिंदे यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. बालाजी नॅचरल ॲग्रो कंपनी विरोधात गुन्हा. बियाणे कायदा 1966 चे कलम 7 व 7 ड 19 बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 व नियम 2010 चे कलम 10 सह 1, 2, 3, 4 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे ते बालाजी नॅचरल ॲग्रो कंपनी अहमदाबाद आणि सद्दाम नागपूर यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त मुद्देमाल पंचासमक्ष पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.